आजच्या सामन्याचा निकाल काय लागेल? निकाल एकच असेल. भारत पाकिस्तान म्हटलं तर तुम्ही दोन्ही संघांमधले भारत वरच्या स्तरावर आहे. पाकिस्तान म्हणजे भारतासमोर काहीच नाही तसं बघायला गेलं. आणि भारताची मिडल ऑर्डर बघितली तर पाकिस्तानची फिरकी देखील आपल्याला नाकारून चालणार नाही. काय वाटतं आजच्या संघात काय चालेल? आपले स्पेशल वरुण चक्रवर्ती आहेत. स्पेशल आहेत आपले बॉलर वरुण चक्रवर्ती. आणि आपली फिरकी ही एकदम लाजवाब आहे आपली. आणि अभिषेक शर्माचं खेळ नाही खेळ याच्यावरून अनिश्चितता कायम आहे. काय वाटतं की अभिषेक शर्मा असला तर फायदा होईल आणि नसला तर भारताचं नुकसान होऊ शकेल? भारताला भारी पडेल पाकिस्तान कधी भारी पडू शकत नाही भारताला, कारण की आपल्याकडे असे दिग्गज खेळाडू आहेत. जरी एक राहिला नाही पाठी तरी भरपूर असे पाठी सूर्यासारखे आहेत. आणि शिवम दुबे आहेत, संजू सॅमसन ही आहे पाठी. असे भरपूर खेळणारे आहेत. एकावर असं अवलंबून कोणच नाही आहे. असे एक भरपूर दिग्गज आहेत आपल्या टीममध्ये. भारताने वर्ल्ड कप जिंकू अखर नको जिंकू, मात्र पाकिस्तानसोबत कधी हरू नये अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा असते. तुम्ही आजचा सामना बघाल, काय तुम्हाला काय वाटतं की काय काय निकाल लागला पाहिजे आणि किती फरकाने किंवा कितीच्या अंतराने भारत जिंकेल असं वाटतं? निकाल एकच आहे, जिंकणार तर भारत सर्वांना माहिती आहे. आणि आपला माणूस तर आहे फॉर्ममध्ये, आपण त्याचे मोठे चुकला शॉट मारणार हरवे आणि जिंकणार सूर्यकुमार यादव. हे सगळे क्रिकेटर्स इथे आलेले आहेत, क्रिकेट चाहते इथे आहेत आणि आजच्या सामन्यात ते अर्थात भारताला सपोर्ट करतील. आपण त्यांच्याशी बोलूया. भारत पाकिस्तानचा सामना होतोय. नक्कीच भारत जिंकेल अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा असेल. तुम्हाला काय वाटतं की काय आजच्या सामन्याचा रिझल्ट असेल? नक्कीच हा सामना महत्त्वाचा ठरेल. इंडिया पाकिस्तान हा सामना महत्त्वाचा ठरेल आणि यामध्ये नक्कीच भारतीय संघाला आमचा सर्व भारतीयांचा सपोर्ट असेल आणि नक्कीच हा सामना भारतीय संघाने जिंकावा अशी आमची अपेक्षा आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागे आहेत. आणि बेस्ट ऑफ लक इंडिया. कोणता प्लेअर आज चमकदार कामगिरी दाखवेल असं वाटतं? नक्कीच आपले संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव नक्कीच या सामन्यात यशस्वी आपली कामगिरी पार पाडतील अशी त्यांना इच्छा व्यक्त करतो. T20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधला भारत पाकिस्तान सामना होणार की नाही होणार, झाला तर कोणत्या सामन्याच्या स्टेजवरती होणार, असे अनेक अनिश्चितता होता. आणि त्यानंतर अखेर ठरल्यानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान असा ग्रुप स्टेजमधला सामना आता पार पडतोय. दोन्ही संघांनी आपापला पहिला सामना जिंकून चांगली सुरुवात केलेली आहे आणि आजचा सामना हा सुपर 8मध्ये जाण्यासाठी महत्त्वाचा असेल. आपल्यासोबत काही क्रिकेट रसिक आहेत. आपण सध्या शिवाजी पार्कवरती आहोत आणि हौशी क्रिकेटर सध्या इथे आलेले आहेत. प्रत्येक भारतीय अर्थात भारतालाच सपोर्ट करतो. तुम्हाला काय वाटतं की आजचा सामना हा भारत किती सहजपणे जिंकेल असं वाटतं? आजचा सामना बघायला गेला तर भारत आणि पाकिस्तान म्हणजे पूर्ण इंटरनॅशनलमध्ये जास्त प्रेक्षक पाहणारा हा सामना आहे आणि त्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण खूप म्हणजे म्हटलं 1-2 वर्षानंतर हा सामना होतोय. एक T20 वर्ल्ड कप नंतर हा सामना होतोय. 7-1 ऑलरेडी झालेलं आहे भारताचं आणि 8-1ची आम्हाला आतुरता आहे. आणि भारत, मला वाटतं आपली बॅटिंग ऑर्डर बघून भारत नक्की एक मोठा स्कोर्स करून कोण चमकदार कामगिरी करेल असं वाटतं आजच्या सामन्यात? आजच्या सामन्यामध्ये मला पहिली ओपनिंग जोडी ईशान किशन आणि अभिषेक शर्मा दोन्ही पण लेफ्ट हँड आहेत आणि लेफ्ट हँड धुवाधार खेळत आहेत. एकीकडे भारताची सुरुवात किंवा मग मिडल ऑर्डर बघितली तर पाकिस्तानकडे त्यांची फिरकी आहे. तुम्हाला काय वाटतं की पाकिस्तानची फिरकी चालेल का भारताची बॅटिंग चालेल? भारताची बॅटिंगच चालेल. एक चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, प्रत्यक्ष बॅटिंग करतात मस्तपैकी. बघूया आता. भारताची बॅटिंग ऑर्डरच टॉप लेवलपर्यंत आहे. म्हणजे 7 ते 8 नंबरपर्यंत बॅटिंग करतात. पहिली तसं नव्हतं की बॅटिंग ऑर्डर पहिले 5-6 बॅटिंग करायचे, नंतर सगळे बॉलिंग ऑर्डर यायचे. त्यामुळे थोडी बॅटिंग ऑर्डरमध्ये कमतरता असायची. परंतु आता जी बॅटिंग ऑर्डर नाही ती लास्टपर्यंत आहे. 101% 200च्या वरती स्कोर होतो. पण अभिषेक शर्मा खेळेल की नाही खेळेल यावरून अद्यापही ते स्पष्ट नाहीये. काय वाटतं की अभिषेक शर्मा जर नसला तर भारतासाठी कठीण जाऊ शकतो सामना? नाही, कठीण जाऊ शकत नाही कारण बॅटिंग ऑर्डर आपली स्ट्रॉंग बनवली. पण अभिषेक शर्माची कालची मी इंटरव्ह्यू पाहिला होता पाकिस्तान कॅप्टन आणि इंडिया कॅप्टन. पाकिस्तान कॅप्टनने बोललं होतं की अभिषेक शर्मा खेळला पाहिजे त्यांच्यामध्ये, कारण अशा टॉप टीमबरोबर किंवा अशा हार्ड प्लेअरवर खेळायला आम्हाला आवड वाटेल. तर ह्याचं उत्तर देताना सूर्यकुमार बोलला होता जर त्यांची आवड असेल तर आम्ही त्याला नक्कीच खेळू, की त्याची बॅटिंग ऑर्डर त्यांना पण पाहावीशी वाटत असेल तर आम्ही त्याला नक्कीच खेळू. कोणताही सामना किंवा कोणत्याही संघाविरुद्ध भारत हरला तरी भारतीयांना तेवढं दुःख वाटत नाही जेवढं पाकिस्तान विरुद्धचं वाटतं. काय वाटतं की आजचा सामना असं ठरवेल की कोण म्हणजे विश्वचषक जिंकेल असं वाटतं?
बघा विश्वचषक जिंकणे हारणे हा वेगळा विषय, पण ही आजची मॅच आहे ना ती आमच्यासाठी फायनलची मॅच आहे. कारण भारत पाकिस्तान जी मॅच होते, म्हणूनच मी तुम्हाला आधी बोलले की इंटरनॅशनल मॅच जी होती त्याच्यामध्ये जास्त प्रेक्षक पाहणारी ही मॅच आहे. त्यामुळे ही मॅच जिंकली तर आम्ही फायनल जिंकल्यासारखंच आहे. आपण ऐकलं ते होते सगळे हौशी क्रिकेटर. आणि आजचा सामना हा जरी ग्रुप स्टेजमधला सामना असला तरी आजचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असल्याने आजचा सामना जिंकला तर भारताने फायनल मारल्यासारखंच असल्याची भावना इकडे हौशी क्रिकेटर्सनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.